त्याला घ्यायचा होता शरद पवारांचा जीव। त्याआधी त्याने दिली फोनवरून धमकी। धमकीचा फोन आल्यावर सिल्वर ओकवर उडाली मोठी खळबळ। फोन करून धमकी देणारा हा नारायण अखेर पोलिसांना सापडला आणि पुढं व्हायचं ते झालंच। मित्रहो नमस्कार। अलीकडे बघा कोण कोणाला आणि कशासाठी धमके देईल हे काही सांगता येत नाही। आपण नेहमी पाहत असतो अहो किरकोळ कारणासाठी मोठ्या धमक्या तर दिल्या जातातच, पण अनेकदा काहीही कारण नसलं तरी हे धमकी बहादर धमक्या देत सुटलेले असतात। म्हणजे उगीच कोणाची तरी गंमत करायची म्हणूनही अनेकदा धमकी दिली जाते आणि बाराच्या भावात तर जातात। बघा विमानाला उशीर व्हावा आणि आपल्याला त्या विमानानं जाता यावं म्हणून सुद्धा विमानतळावर फोन करून धमकी देण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत। हो एकूणच काय धमक्या देणं म्हणजे अलीकडं सामान्य होऊन बसलेलं आहे, पण ते जेव्हा अंगलट येतं ना तेव्हा मात्र चांगलीच जिरते या मंडळीची। अहो नेत्यांना धमक्या देण्याचा प्रकार अलीकडे जास्त झालेला आहे, खरं तर जरा जास्तच वाढलेले आहेत। पण शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना दिलेली धमकी एकाच्या चांगलीच अंगलट आलेली आहे। शरद पवार यांचा जीव घ्यायला निघाला होता हा पठ्ठ्या शेवटी जाऊन बसावं लागलं तुरुंगात। 2 वर्षापूर्वी घडलेली ही घटना। 2 वर्षापूर्वी शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर नारायण कुमार यानं कॉल केला होता। शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकीही दिलेली होती। सकाळपासून रात्री 8 वाजेपर्यंत या नारायण कुमारने कॉल केलेले होते सिल्वर ओकवर। आता बघा या प्रकरणी शरद पवार यांच्या निवासस्थानावरील टेलिफोन ऑपरेटर कृष्णा देऊळकर असं काहीतरी त्यांचं नाव होतं, त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती। शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर लँडलाईन फोनवरून कॉल करून वारंवार धमकी दिली गेली होती। आता या तक्रारीनंतर पोलिसांनी नारायण कुमार याला ताब्यात तर घेतलंच। अहो हे चोर असे कुठं सुटत नसतात, सापडतच असतात। नारायण कुमार सोनी याला 14 डिसेंबर 2022 रोजी अटक केली होती। तेव्हापासून हा नारायण कुमार तुरुंगात खितपत पडलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी पुरावे सादर केल्यानंतर नारायण कुमार याला दोषीही ठरवलं आहे। शरद पवार यांच्या निवासस्थानी नारायण कुमार यानं धमकी देणारे अनेक कॉल केले होते। त्यानं अर्वाच्य भाषा देखील वापरली आणि शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकीही यावेळी दिली गेली होती। आता बघा हे सगळं प्रकरण कॉल डेटा रेकॉर्डमधून स्पष्ट झालेलं आहे। नारायण सोनी याची शिक्षा माफ करता येणार नाही असे म्हणत आता या नारायण कुमारला एका गुन्ह्यात 3 महिन्याची आणि ही जी धमकी दिली त्या प्रकरणी 1.5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे। निघाला होता शरद पवार यांचा जीव घ्यायला, तुरुंगात पडला खितपत। कशासाठी म्हणून असे लोक या नको त्या गोष्टी करीत असतील? अहो अशा अनेक माथेफिरू समाजामध्ये वावरत असतात, उजळ माथ्यानं वावरत असतात आणि कधीतरी तुरुंगात जाऊन बसावेच लागते तेव्हा यांचं सगळं बिंग फुटत असतं। बसू द्या हो, ज्याची लायकी तो तिथंच जाऊन बसणार। तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।